चाकण उत्तर पोलिसांनी कारवाई करत 2 तडीपार आरोपींसह एका फरार आरोपीला धारदार कोयत्यासह ताब्यात घेतले। गस्ती दरम्यान दुर्गा रघु कुंभार, आदित्य रघु कुंभार हे तडीपार आरोपी आढळून आले, तर त्यांच्यासोबत असलेला प्रेमधर राकेश राजपूत याच्याकडे धारदार कोयता आढळला। या प्रकरणी प्रेमधर राजपूत याच्यावर हत्यार कायद्यानुसार आणि तडीपार आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासात आदित्य कुंभार आणि प्रेमधर राजपूत हे लोणीकंद पोलीस ठाण्यातील 5 गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचं समोर आलंय। चाकण पोलिसांच्या डीबी पथकानं ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली। पेड इथं रायगड जिल्हा पशुधन विभागाची 1 दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली। यावेळी कुक्कुटपालन शेतकऱ्यांच्या विविध समस्या, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मधील अडचणी आणि शासन निर्णयांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली। कृषी पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कुक्कुटपालक शेतकऱ्यांनी कंपन्यांकडून होणाऱ्या अडचणी आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली। कुक्कुटपालक संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर आणि पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या। यावर पशुधन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं वैकुंठ पाटील यांनी सांगितलंय। कुक्कुटपालन व्यवसाय टिकवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। आज रायगड जिल्ह्याचे कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्या समवेत आज मीटिंग झाली। या मीटिंगचं कारण असं होतं, गेल्या 2 वर्षभरामध्ये जे कुक्कुटपालनाविषयी वेगवेगळे GR पारित केलेत, त्या GRची व्यवस्थित अंमलबजावणी न झाल्यामुळे जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांची सध्या उपासमारीची वेळ येत आहे। हे 2 वर्षापूर्वीचे निघालेले GR जर खालचे प्रशासन लावत नसतील, त्याचा कारण काय, त्याचा कारण जर वेगळा असेल किंवा लोकांच्या मनात जर आमच्या तर संशय येत असेल, तर सभापती साहेबांनी आता आम्हाला एक आश्वासन दिलंय की येत्या काही दिवसामध्ये पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची मीटिंग लावून या संबंधितचे सगळे विषय घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू। परंतु ह्या अडचणी सुटतील, परंतु आजपर्यंत जे झालेले शासन निर्णय का लागू केले नाहीत, त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार किंवा खालचा प्रशासन का सक्षम नाही, त्याच्यामध्ये सध्या महाराष्ट्रातील लाखो कुक्कुटपालन असतील, पशुपालन यांच्या मध्ये शंकेची पाल चुकचुकत आहे। तरी याचा विचार करून आताच्या ज्या चालू अधिवेशन, जो आताचा अधिवेशन आहे, या अधिवेशनमध्ये हा विषय घेऊन माननीय पशुसंवर्धन मंत्री या पंकजाताई मुंडे जर खाली प्रशासन जर वरील अधिकाऱ्यांचे आदेश जर पाळत नसतील, तर अशा प्रशासनाविषयी काय कारवाई करणार आहेत किंवा ज्या पशुसंवर्धन पशुपालकांसाठी नवीन योजना आणलेल्या आहेत, त्याबद्दल आम्ही पशुसंवर्धन खात्याचे खरोखर आभारी आहोत, त्यांचं अभिनंदनही करतो। परंतु आताच्या परिस्थितीमध्ये लाखो शेतकरी कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत। ते करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी, त्या अडचणीमुळे बरेच कुक्कुटपालक आता आपला व्यवसाय बंद करून सध्या वेगळ्या व्यवसायाकडे वळत आहेत किंवा ते सध्या त्यांना आधार नसल्यामुळे ते आता सध्या निराशेच्या छायेमध्ये आहेत। तरी याचा पहिला विचार करून पशुसंवर्धन खात्याने चाललेल्या सध्याच्या अन्याय करणाऱ्या व्यवसायाला वाचवावे असे आमचे मत आहे। जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात कृषी पंपाच्या केबल वायर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केलाय। स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मध्य प्रदेशातील 5 आरोपींना अटक करण्यात आली। या कारवाईत केबल चोरीचे 12 गुन्हे उघडकीस आलेत। सुमारे 8,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चोरीमुळे त्रस्त झालेल्या 150 शेतकऱ्यांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळालाय। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरातून आरोपींना ताब्यात घेतलंय। तपासात आरोपींनी जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील केबल चोरीच्या घटनांची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। बुलढाणा जिल्ह्यातील हातडी बुद्रुक येथील स्मशानभूमीत भगवान शिवशंकराच्या भव्य मूर्तीची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली। या निमित्त गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात यात सहभाग घेतला। स्वर्गीय राजाराम कोडू पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यमुनाबाई पाटील यांनी स्वखर्चातून ही मूर्ती बसवली। महंत भूतेकर महाराज आणि गजाननराव देशमुख महाराज यांच्या हस्ते महापूजा, दुग्धाभिषेक आणि महाआरती पार पडली।
यावेळी यमुनाबाई पाटील यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त ग्रंथ तुला करण्यात आली। ग्रामस्थांनी स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करून सामाजिक संदेशही दिला। धार्मिक आणि सामाजिक उपक्रमामुळे गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। परभणी जिल्ह्यातील सेलू येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्ज विभागात कर्मचारी अपुरे असल्याने ग्राहकांची विविध कर्ज प्रकरणे रखडली आहेत। यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाले। अखिल भारतीय ग्राहक पंचायत सेलू तालुक्याच्या वतीने SBIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। कर्ज विभागातील कर्मचाऱ्यांची बदली होऊन 40 दिवस उलटले तरी रिक्त पदावर नियुक्ती न झाल्याने गृहकर्ज, PM सूर्यघर योजना, पेन्शन कर्ज, सुवर्ण कर्ज आणि इतर शासकीय योजनांच्या कामांना विलंब होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले। ग्राहकांच्या अडचणी दूर करून तातडीने कर्मचारी नियुक्त करावेत, तसंच ग्राहकांशी योग्य वागणूक देण्याच्या सूचना शाखेला द्याव्यात अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे। याबाबत झालेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणी करण्यात आली। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहाला दुपारी अचानक आग लागली। आगीत सभागृहाच्या मागील बाजूचं फर्निचर आणि काही साहित्याचं नुकसान झालंय। यामुळे सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची BLO बैठक सुरू होती। आग लागल्याचं लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने सभागृह रिकामं केलं। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। उमरखेड येथील स्वर्गीय शेठ गो सो सारडा राजस्थानी भवन इथं 13 ते 23 जून 2026 दरम्यान विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी महेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। या महोत्सवादरम्यान बालसंस्कार शिबिर, खेळ स्पर्धा, व्यापार विषयक चर्चासत्र, आनंद मेळा, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, शिवभजन स्पर्धा, रक्तदान आणि रक्त तपासणी शिबिरांसह विविध उपक्रम राबवण्यात आले। यामध्ये महिला, पुरुष आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। महेश नवमी निमित्त महादेव मंदिरात पूजन आणि अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर सरकारी रुग्णालयात फळ वाटप करण्यात आलं। सायंकाळी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेमुळे शहर भक्तिमय झालं। मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण करण्यात आलं। यावेळी स्वर्गीय सुरेश चंद्र जेठमलजी माहेश्वरी यांना मरणोपंत महेश भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। महाआरती आणि महाप्रसादानं महोत्सवाची सांगता करण्यात कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाजवळील आवळी फाटा इथं पहाटेच्या सुमारास टायरनं भरलेल्या आयशर ट्रकला भीषण आग लागली। बेळगावहून रत्नागिरीकडे नवीन टायर घेऊन जाणारा ट्रक डिवायडरला धडकल्यानंतर केबिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं सांगण्यात येते। काही क्षणातच आगीनं ट्रकमधील टायरला वेढलं आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। चालक सुखरूप आहे। शाहूवाडी पोलीस आणि मलकापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। पालम तालुक्यात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं मातेश्वरी जगदंबा सरस्वती मम्मा यांच्या 61व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवण्यात आले। यावेळी मम्मा यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली। पालम येथील जिजामाता हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं। तसंच जिजामाता मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना वह्या आणि शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं। पेठ शिवणी येथेही स्मृतिदिनानिमित्त पूजन कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम ब्रह्मकुमारी राजयोगिनी चंद्रकला दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती। नसरापूर अत्याचार प्रकरणात सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात आरोपी विरोधात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। CCTV फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि DNA पुरावे यांच्यासह महत्त्वाचे वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले। या प्रकरणात 16 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आले। आरोपी विरोधात अत्याचार, अपहरण आणि हत्येच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीने आरोप नाकारले असले तरी तपासात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे दोष सिद्ध झाल्याचं सरकारी पक्षाने सांगितलंय। सरकारी वकिलांनी सांगितलंय की घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आरोपीला जन्मठेपेऐवजी मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी। या प्रकरणातील 1200 पानी आरोपपत्रात तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांचा वापर करण्यात आलाय। 29 जून रोजी न्यायालय अंतिम निकाल देणार आहे। या प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलंय। आज नसरापूर रेप अँड मर्डर केस याच्या जजमेंटचा दिवस होता आणि त्याबाबत डिटेलमध्ये आपल्याला माननीय स्पेशल PP श्री अजय मिसर सरांने डिटेलमध्ये
काय पुरावे कोर्टात सादर करण्यात आले, कसा प्रकारे ते खटला 16 दिवसामध्ये 55 साक्षीदार आणि सगळे वैद्यकीय व जे सायंटिफिक पुरावे आहे ते प्रूव्ह करण्यात आले आणि आरोपीच्या विरुद्ध जे काही कलमा लावण्यात आल्या होत्या FIR मध्ये आणि चार्जशीट मध्ये ते सिद्ध झालेले आहेत सगळे दोष. त्यासाठी जे मेहनत प्रॉसिक्युशनने दिवस रात्र, कारण मी हे पाहिलेलं आहे की अजय मिसर सर, त्याची टीम, त्याच्याबरोबर पोलिसाची टीम, त्यांच्याबरोबर सर्व डिपार्टमेंटचे, तो FSLची टीम असू द्या किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याची टीम असू द्या, ते वेगवेगळे एक्सपर्ट असू द्या, अहोरात्र ज्यांनी ते घोळ घातला. त्यातून हे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सच्या आधारे आणि काही सायंटिफिक मटेरियल पुराव्याच्या आधारे त्या आरोपीच्या विरुद्ध ते खटला सिद्ध झालेला आहे. इन्व्हेस्टिगेशन बाबत आपण जसा टाइमलाईन बाबत विचारला होता, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी एक भयानक रोष ते लोकमनामध्ये होता. पब्लिकच्या मनात एवढा मोठा अँगर होता की घडल्यानंतर त्या दिवशी नॅशनल हायवे पुणे बँगलोर रोड ब्लॉक करण्यात आला होता आणि रोषाने भरलेले जे लोक त्या ठिकाणी होते ते उठण्यासाठी तयार नव्हते आणि त्यांनी जिद पकडली होती की आरोपी त्याचे ताब्यात देण्यात यावे. आम्हाला त्याच वेळेपासून मेसेज येत होते, काही असे व्यक्तीचे आले की मी वडील आहे, माझी पण मुलगी आहे, तुम्ही पोलीस आहात, असा घडताय, ह्या आरोपीला नक्की ह्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे आणि वारंवार आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं सांगण्यात येत होता. त्यावेळी लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न काही निर्माण झाले. त्यांना पोलीस टीमने योग्य पद्धतीने हाताळला आणि तपास जे SIT मध्ये आमची 15 लोकांची टीम होती, त्यांनी 2 तारखेला हे गुन्हा सकाळी दाखल होत आहे 2 वाजेच्या दरम्यान आणि 16 तारखेला संध्याकाळी कोर्टात चार्जशीट 15 दिवसाच्या आत दाखल करण्यात आला. कारण त्यावेळी ही त्या लोकांना जे रोषात रस्ता ब्लॉक करून बसलेले होते त्यांना आश्वासन दिला होता आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सरांनी सुद्धा त्या लोकांना आश्वासन दिला होता. आमच्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर, त्यांचे गायडन्स खाली आणि इतर सगळे पोलीस यंत्रणाने हे आश्वासन दिला होता. पुणे जिल्ह्याचे जे कलेक्टर माननीय श्री जितेंद्र रुडी, त्यांनी सुद्धा हे आश्वासन दिला होता की 15 दिवसाच्या आत ह्या जे चार्जशीट पाठवण्यात येईल आणि त्याचे नंतर फास्ट ट्रॅकवर हे केस चालवण्यात येईल आणि आरोपीला जे हायेस्ट पॉसिबल शिक्षा या केसमध्ये त्याची मागणी केली जाईल. त्याप्रमाणे या केसचा जे तपास सुरू झाला. जसा मिस्टर साहेबांनी सांगितलं, सर्वात मोठा चॅलेंज होता की आय विटनेस घटना घडते वेळी कोणी नाहीये, मग काय केलं पाहिजे. मग सर्कमस्टान्शियल एव्हिडन्ससाठी आम्ही टीम्स फॉर्म केल्या. त्यावेळी 7 ते 8 टीम आमच्या 15 दिवस रात्र कार्यरत होत्या. CCTV कलेक्शनसाठी एक टीम लावण्यात आली. CCTV कलेक्ट झाल्यानंतर त्या CCTVच्या जे त्यामध्ये पुरावे दिसत आहे त्याचा विश्लेषण करण्यासाठी एक विशेष टीम बसवण्यात आली. त्यामध्ये सायबर एक्सपर्ट जे आहे त्यांची मदत घेण्यात आली. त्यांच्याबरोबर जबाब जे आहे साक्षीदार ते नोंदवणे सुरू केले. एकाचे जबाबामधून दुसरी लीड, दुसऱ्याचे जबाबामधून तिसरी लीड, असा करत असताना आपल्याला हे माहिती असणार आहे की त्या केसमध्ये 3
मायनर विटनेसेस आहात, ज्यांचा रोल ह्या केसमध्ये खूपच महत्वाचा आहे, ते बाल 10-11 वर्षाचे, ज्यांना हा आरोपी त्याचे मागे पळाला होता एक वीट घेऊन, त्यांना मारण्याचा त्याने प्रयत्न केला होता, दगड टाकले होते. त्यांनी त्या आरोपीला आणि हा बालकाला एकत्र त्या ठिकाणी शेडमध्ये पाहिला होता. हे सगळे पुरावे गोळा करण्यासाठी जेवढी मेहनत आयोने, त्याचे बरोबर सहकारी अधिकाऱ्याने आणि एकत्रित पूर्ण टीमने घातली आहे, त्याच्यासाठी हे पूर्ण टीमचा खूप खूप अभिनंदन आहे की त्यांनी मनापासून हे ठरवून की जसा ही जी मुलगी होती ज्याच्यावर अत्याचार झाला हे आमची मुलगी होती असा म्हणून त्यांनी या गुन्ह्याचा तपास केला. ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीला जसा की समाजाचा रोष होता त्याला पण सुरक्षित ठेवणे हा पण एक मोठा चॅलेंज होता. आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये एक पंचनामा केला होता. त्या पंचनाम्यामध्ये आरोपीला रिकन्स्ट्रक्शन ऑफ सीन आणि डिस्कव्हरी ऑफ फॅक्ट साठी त्या ठिकाणी नसरापूर त्या शेडकडे घेऊन जायचे होता, पण माहोल असा होता की त्याथे काही घडू शकते. असे प्रकारचे चॅलेंजेस हा टीमच्या समोर होते, पण ह्या टीमने खूप चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करून ओव्हरऑल मी सांगेल कोणताही चांगला इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यासाठी एक प्लॅन ऑफ ऍक्शन गरजेचा आहे. तो प्लॅन ऑफ ऍक्शन पहिल्या दिवसापासून तयार करण्यात आला, परंतु प्लॅन ऑफ ऍक्शन तयार केल्यानंतर त्या प्लॅन ऑफ ऍक्शनचे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहात त्यांच्यावर पुन्हा विचार करणे, दररोज त्यांना अपग्रेड करणे हा खूप गरजेचा होता. हे टीम मध्ये एकाने नाही प्रत्येकाने वारंवार विचार करून आपले त्यांचे जे इनपुट्स आहे ते दिले गेले, प्रत्येकाचा ऐकण्यात आला होता. म्हणून हे चार्जशीट जे 1200 पानाची चार्जशीट 15 दिवसाचे आत दाखल करणे हे खूप प्रेशर खाली टीम होती. मला आठवते की सकाळी 10-10:30 वाजता इन्व्हेस्टिगेशनचा काम सुरू व्हायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजेपर्यंत टीम 3:30-4 वाजेपर्यंत कंटिन्युअस काम करत राहिली होती. आज त्या आरोपीला चार्जशीट 1200 पानाची सादर केली आहे. त्यामध्ये एक पुरावा आणि अजून एक सांगतो की ह्याच्यात एक असे प्रकारचा पण वारंवार आरोपीला घटनास्थळी घेऊन जाणे शक्य नव्हता, परंतु परत एक पंचनाम्याची गरज भासली ज्यावेळी आरोपीने आम्हाला निवेदन केले की त्याचा एक बाचका ज्याच्यामध्ये त्यांनी त्याचा सामान ठेवला होता ते आम्ही यामू ठिकाणी ठेवला आहे. आता वारंवार त्यांना कसा घेऊन जायचे त्या ठिकाणी ते खूप सारे सिक्युरिटीचे प्रश्न सुद्धा होते. तर ह्या केसमध्ये एक VC द्वारे पंचनामा सुद्धा करण्यात आला ज्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त पंचांचा सहभाग झाला. म्हणून खूप काही इनोव्हेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन टेक्निक्स या गुन्ह्यात वापरल्या गेल्या आणि ऑल जे चेन ऑफ एव्हिडन्स आहे, चेन ऑफ एव्हिडन्सचे सगळे लिंक इन इटसेल्फ खूपच स्ट्रॉंग आहात आणि जे चेन ऑफ एव्हिडन्स आहे ते चेन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग आहात. आणि लिंक आणि चेन जर एक एव्हिडन्सचे त्याला आपण म्हणतो लिंक्स इन द चेन ऑफ एव्हिडन्स हे स्ट्रॉंग असेल तरी असे प्रकारचे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स आणि त्याच्या बरोबर दिलेले पुरावे आरोपीला कन्व्हिक्शनकडे घेऊन जात आहे. प्रॉसिक्युशनने ह्याच्यामध्ये खूपच चांगले प्रकारे जे मेहनत आमच्या टीमने केली होती त्याचे पलीकडे जाऊन प्रॉसिक्युशनने त्याच्यावर स्टडी केला आणि त्याला कोर्टासमोर सादर केला. माननीय कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतली आणि ते आरोपीला कन्व्हिक्ट केले आहे. आणि जसा मिसर साहेबांनी सांगितला तो आरोपी त्याचा रेकॉर्ड त्याला मोठी ते मोठी शिक्षा जे सराने सांगितलेली आहे तशी व्हावी अशासाठी सगळे प्रयत्नशील राहिले आहे. थँक्यू. जय हिंद. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.